मित्रांनो, आपल्या इलेक्ट्रॉनिक्समधील सर्किटला आणि डिव्हाइसला ऑपरेट करण्यासाठी आपल्याला पॉवर सप्लायची गरज असते। मग आपल्या इलेक्ट्रॉनिक्समध्ये दोन प्रकारचे पॉवर सप्लाय असतात, ज्या पॉवर सप्लायचा अभ्यास आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून करणार आहे। तर एसी सप्लाय किंवा डीसी सप्लाय असे दोन प्रकारचे पॉवर सप्लाय आपल्या इलेक्ट्रॉनिक्स सर्किटला ऑपरेट करण्यासाठी वापरले जातात। आता सर्वप्रथम आपण एसी सप्लाय म्हणजे काय त्याचा आपण अभ्यास करणार आहोत। एसी म्हणजे काय, त्याला फुल फॉर्म म्हणतात अल्टरनेटिंग करंट। आता अल्टरनेटिंग या शब्दाचा अर्थ काय होतो, बदलता। बदलता म्हणजे काय की एकदा एका दिशेला जातो आणि दुसऱ्यांदा दुसऱ्या दिशेला जातो। त्या दोन दिशा असतात, एक पॉझिटिव्ह दिशा आणि दुसरी असते निगेटिव्ह दिशा। जो एसी करंट असतो तो स्वतःची दिशा सतत बदलत असतो, म्हणून त्याला अल्टरनेटिंग करंट असे म्हणतात। म्हणून त्याला शॉर्टकटमध्ये काय म्हणतात, एसी। ओके, तर जो एसी करंट पुरवण्याचं काम करतो अशा सप्लायला म्हणतात एसी पॉवर सप्लाय। आता एसी पॉवर सप्लायबद्दल तुम्हाला सर्वप्रथम काय माहिती पाहिजे, त्याचा सिम्बॉल। कारण आपण जेव्हा सर्किटची जोडणी करतो तर त्या सर्किटला कोणता पॉवर सप्लाय जोडायचा आहे, एसी जोडायचा आहे का डीसी जोडायचा आहे, याच्याकरता आपला सिम्बॉल माहिती असणं गरजेचं आहे। म्हणून आपल्या इलेक्ट्रॉनिक सर्किटमध्ये सप्लायला एसी सप्लायला दर्शवण्यासाठी हा सिम्बॉल दर्शवत असतात। याच्यामध्ये एक पॉझिटिव्ह दिशा असते तर दुसरी निगेटिव्ह दिशा असते, म्हणून याला म्हणतात अल्टरनेटिंग करंटचा सिम्बॉल। त्यानंतर एसी पॉवर सप्लाय अवेलेबल कुठे असतो, आपल्या घरामध्ये इलेक्ट्रिक बोर्ड असतात। त्या इलेक्ट्रिक बोर्डामध्ये बघा अशा प्रकारचं सॉकेट असते। या सॉकेटमध्ये जोही पॉवर सप्लाय आपल्याला भेटत असतो त्या पॉवर सप्लायला म्हणतात एसी पॉवर सप्लाय, म्हणजेच अल्टरनेटिंग करंट पॉवर सप्लाय। ओके, तर हे जे याला तीन टर्मिनल असतात, या टर्मिनलपैकी हा जो मधला असतो तो असतो अर्थिंग टर्मिनल, जो उजव्या साईडचा असतो तो असतो फेज टर्मिनल आणि जो डावीकडचा असतो तो असतो न्यूट्रल टर्मिनल। त्यानंतर या पॉवर सप्लायमध्ये जे व्होल्टेज आपल्याला मिळत असते घरामध्ये, तर त्याचं व्होल्टेज असते 230 व्होल्ट आणि त्या पॉवर सप्लायची फ्रिक्वेन्सी असते 50 हर्ट्झ। याच्याबद्दल आपण स्पेशल टॉपिक जेव्हा घेऊ अल्टरनेटिंग करंटबद्दल, त्याच्यामध्ये मी हे सगळ्या गोष्टी तुमच्या क्लिअर करून देईन। त्यानंतर हे जे टर्मिनल मी तुम्हाला सांगितलेले होते, या पॉवर सप्लायमध्ये एक पहिला टर्मिनल असतो अर्थिंग टर्मिनल, दुसरा असतो न्यूट्रल टर्मिनल आणि तिसरा असतो फेज टर्मिनल। तर अशा पद्धतीने हा पॉवर सप्लाय वापरून आपण आपल्या इलेक्ट्रॉनिक्समधील वेगवेगळ्या प्रकारचे इलेक्ट्रॉनिक डिव्हाइस ऑपरेट करत असतो। आलं लक्षात? त्यानंतर दुसरा पॉवर सप्लाय असतो डीसी पॉवर सप्लाय। डीसीचा फुल फॉर्म आहे डायरेक्ट करंट। डायरेक्ट म्हणजे काय, एका दिशेने वाहणारा करंट, म्हणून त्याला म्हटलं जातो डायरेक्ट करंट। याला कोणत्याही प्रकारची दिशा नसते, म्हणून याला म्हटलं जाते डायरेक्ट करंट। आणि डायरेक्ट करंटचा सिम्बॉल कोणता आहे, तर हा या ठिकाणी दिलेला आहे। हा जो सिम्बॉल आहे, एक रेषा असते वरती आणि खाली डॉटेड लाईन असते। ही जी डॉटेड लाईन आहे हिला निगेटिव्ह सप्लाय म्हटला जातो आणि ही जी वरची जी रेषा आहे हिला म्हटलं जाते पॉझिटिव्ह सप्लाय लाईन। तर अशा पद्धतीने डीसी पॉवर सप्लायमध्ये हे दोन टर्मिनल असतात, एक पॉझिटिव्ह टर्मिनल आणि दुसरा असतो निगेटिव्ह टर्मिनल। मग जो डीसी पॉवर सप्लाय असतो तो कुठे असतो, तर आपल्या घरामध्ये आपण बऱ्याच इलेक्ट्रॉनिक्स डिव्हाइसेसमध्ये सेल किंवा बॅटरीचा उपयोग करतो। या अशा पद्धतीचे काही सेल असतात, अशा पद्धतीचे काही बॅटरीज असतात। या बॅटरीजमध्ये किंवा सेलमध्ये डीसी पॉवर सप्लाय अवेलेबल असतो। त्यानंतर आता डीसी सप्लायचा व्होल्टेज किती असू शकतो, मग सर्वसाधारणपणे आपल्या इलेक्ट्रॉनिक्समध्ये जे सेल किंवा बॅटरीज वापरतो तर त्याच्यामध्ये एवढ्या प्रकारचं व्होल्टेज आपल्याला अवेलेबल असू शकते। पहिलं व्होल्टेज आहे 1.5 व्होल्ट। घरामध्ये घड्याळ असेल, मुलांची खेळणी असेल, या खेळणीमध्ये जे सेल वापरतो आपण किंवा रिमोटमध्ये जे सेल वापरतात, याचं एका सेलचं व्होल्टेज असते 1.5 व्होल्ट। जर दोन सेल सिरीज किंवा पॅरललमध्ये जोडले, आपण सिरीजमध्ये जोडले तर त्याचं 3 व्होल्ट तयार होते। 3 सेलला सिरीजमध्ये जोडलं तर 4.5 व्होल्ट तयार होते। त्यानंतर अशा पद्धतीने जर आपण सेलला सिरीजमध्ये लावत गेलो तर 6 व्होल्ट, 7.5 व्होल्ट, 9 व्होल्ट, 12 व्होल्ट आणि 24 व्होल्ट अशा पद्धतीचं विविध प्रकारचं व्होल्टेज आपण तयार करू शकतो। म्हणून सर्वसाधारणपणे इलेक्ट्रॉनिक्समध्ये 1.5 व्होल्ट पासून तर 24 व्होल्ट पर्यंतचा डीसी पॉवर सप्लाय आपण वापरत असतो।
त्यानंतर जे डीसी सप्लायला जे टर्मिनल असतात त्याला पहिला टर्मिनल असतो पॉझिटिव्ह टर्मिनल आणि दुसरा टर्मिनल असतो निगेटिव्ह टर्मिनल. तर अशा पद्धतीने आपल्या इलेक्ट्रॉनिक्समधील सर्किटला ऑपरेट करण्यासाठी किंवा इलेक्ट्रॉनिक्समधील डिव्हाइसला ऑपरेट करण्यासाठी या दोन्ही पॉवर सप्लायचा आपण उपयोग करत असतो. पहिला पॉवर सप्लाय कोणता होता? AC पॉवर सप्लाय आणि दुसरा पॉवर सप्लाय कोणता होता? DC पॉवर सप्लाय. तर या दोन्ही सर्किटच्या दोन्ही पॉवर सप्लायच्या माध्यमातून आपण इलेक्ट्रॉनिक्समधील वेगवेगळ्या प्रकारचे इलेक्ट्रॉनिक डिव्हाइस ऑपरेट करत असतो. तर मला आशा आहे की या टॉपिकमधून तुम्हाला AC पॉवर सप्लाय आणि DC पॉवर सप्लाय समजला असेल. धन्यवाद.